नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात शब्दप्रभू ग. माडगुळकर यांच्या चंदनी उदबत्ती ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती करतो. आणि तुम्हाला ऐकवतो ग. माडगुळकर लिखित द्वारका. नावं ठेवण्याची आणि नावं पाडण्याची परंपरा आमच्या गावात गावच्या देवस्थाना इतकी जुनी आहे. द्वारका काकीचं वय आता 60ला आलं आहे, तरी गावातली पोरंठोरंसुद्धा तिच्या नावाचा उल्लेख एकेरी करतात. द्वारका या नावाच्या बायका गावात 10-20 तरी आहेत. ह्या द्वारका काकीचं नाव सोन्याची द्वारका. पोथी पुराणं ऐकताना कधी काळी हा जोडशब्द गावकऱ्यांच्या कानावर पडलेला असेल. ब्राह्मणा घरच्या एका सवाष्णीला त्यांनी तो अलगद आंदण देऊन टाकला. सोनोपंत कुलकर्णीची बायको त्याच नावानं ओळखली जायला लागली, सोन्याची द्वारका. सोनोपंत वर्षावर्षात गावाकडे फिरकत नसे. गावातले लोक त्याच्याबद्दल बरं बोलत नसत. तो दूर कुठेतरी नोकरीला गेला. त्याची नोकरी कसली होती राम जाणे. तो पैसा मात्र बक्कळ कमवी. द्वारकाच्या नावावर गावाकडे पाठवून दे. सोन्याची द्वारका त्यामुळे मोठ्या तोऱ्यात असे. गावातल्या बाकीच्या बायकांकडे ती ढुंकूनसुद्धा बघत नसे. साधा आपल्याच मिजाशीत असे ती. तसं ते सारं घरच गावच्या इतर ब्राह्मणांनी जणू आपल्यातनं वगळलेलंच होतं. सोनोपंताच्या महामूर कमाईमुळे त्या घरातल्या प्रत्येक माणसाला मात चढलाय अशी अवघ्या ब्रह्मवृंदाची धारणा होती. खरा प्रकार काय होता देवाला डोळे. द्वारका त्या घरातली तिसरी सून होती. तिची सासू अद्याप हयात होती. थोरले दीर विधूर होते. त्याहून धाकटे असेच कुठेतरी परप्रांतात नोकरी करत होते आणि त्यांना महारोग असल्याची गावात बोलवा होती. तिसरे सोनबा, द्वारका त्यांची पत्नी. सोन्याशी द्वारकेचं लग्न झालं ते काहीतरी फसगतीमुळे असाही एक प्रवाद गावात होता. त्या घरात एक म्हातारी होती, एक प्रौढ विधवा होती. दोघी जावा होत्या. 4-2 पोरं बाळं होती. पण ही सारीच जणं गावाशी फटकून असत. त्यांचं असं एक स्वतंत्र जग होतं. द्वारकेचे थोरले भाऊजी गावात राहत होते, पण तेही कधी गावाच्या उठाठेवीत पडत नसत. कुणाकडे बसायला जात नसत, कुणाशी फारसे बोलत नसत. आपलं घर आणि आपल्या शेत जमिनी या पलीकडे कुठेही त्यांचा वावर होत नसे. ते घर म्हणजे एक गूढच होतं. त्या घरात नांदणाऱ्या प्रत्येक माणसाविषयी गावकऱ्यात काही ना काही वेडेवाकडे समज होते. ब्राह्मण मंडळी म्हणत त्या घरची लक्ष्मी पापाची आहे. कुणबी शेतकरी बोलत त्या घरच्या माणसांना कुणाकडून आणि कसलीच आशा नाही. प्रत्यक्ष त्या घरात काय होतं कोणाला माहिती. घरात काय चाललं याचा बाहेरच्यांना सहसा पत्ताच लागत नसे. त्या घराच्या साऱ्या दारं खिडक्यांवर जणू पोलादाचे पडदे होते. आतला आवाजसुद्धा बाहेर येत नसे. सोन्याच्या द्वारकेबद्दल दुपारी तिपारी बोलणी निघत ती 4 घरच्या 4 जणी एखाद्या सोप्यावर जमला म्हणजे त्या गूढ घरातली बाकीची स्वभावचित्र सोडून एकट्या द्वारकेचाच विषय निघे. याचं कारण तिचं रूप. द्वारकासारखी बाई त्या उभ्या गावात नव्हती. म्हाताऱ्या तरण्या बायका सोडा, पण पोरीटोरींना सुद्धा त्या एका कारणानं द्वारकेचा हेवा वाटत असे. द्वारका माहेरहून सासरी नांदायला आली. वर्षातून एकदाच दर्शन देणाऱ्या नवऱ्याशी तिने नेकीनं संसार केला. पोटी आलेलं एक मूल डोळ्यात तेल घालून वाढवलं. पण या 12 वर्षात ती कधी कोणा भाऊबंदाच्या घरी गेली नाही. कधी देवळात आली नाही की गौरी संक्रांतीच्या निमित्तानं देखील कोणाच्या घरचं हळदी कुंकू तिने आपल्या गोऱ्यापान कपाळावर चिकटवून घेतलं नाही. द्वारकेचा एकुलता एक मुलगा मनू मुंजीला आला तेव्हा पहिल्यांदा ती घराबाहेर पडली. गावच्या ग्रामदेवतांना अक्षता दिली ती तिने एकटीनं. सोनोपंत केवळ समारंभासाठी येणार होता. गावातल्या साऱ्या ब्राह्मणांचे उंबरे तिने ओलांडले, तेही मुंजीच्या आमंत्रणाच्या निमित्तानं.
द्वारकेच्या स्वभावातला हा बदल गावातल्या स्त्रियांना जाणवल्याशिवाय कसा राहील. त्या आपापसात बोलायला लागल्या. तुम्ही जाणार का? कुठं? मोठ्या घरी. कशाला? मुंजीला. नाही ग बाई. का? त्यांच्याकडे कधीच कोणी जात नाही. सासूबाई कधी गेल्या नव्हत्या, मग आम्ही कशाला जातोय? अहो पण द्वारका आली होती ना. हो आली होती. निमंत्रणालाच आली होती ना ती. कोणाला माहिती निमंत्रणाला आली होती का अंगावरचे दागिने दाखवायला ते? चिंचपेटी बघितलीत ना, खऱ्या मोत्यांची होती. असेल मेली. मग जाणार नाही तुम्ही? नाही बाई. तुम्ही? छे आमचे हे तर म्हणाले त्या घराची सावलीसुद्धा घेऊ नये अंगावर. सोन्याची द्वारका उत्साहानं कामाला लागली. तिने जिल्ह्याच्या गावाहून मांडव सामान आणलं. आपल्या वाड्यापुढे भला मोठा मांडव उभारला. पुण्याहून आचार्य आणले. सहस्त्र भोजनाची सगळी सिद्धता केली. ब्राह्मणासारखीच आमंत्रणं स्वतः तिने दिवसभर जाऊन गावातल्या प्रत्येक घराला केली. ब्राह्मणेतर मंडळी कोणी फिरकली नाहीत. मुंजीच्या भिक्षावळीच्या वेळी कोणी सुवासिनी असाव्यात, पण कोणी आलेल्याच नव्हत्या. द्वारका जावेला म्हणाली, किती सवाष्णी असाव्या लागतात? कार्याप्रस्थात 5 तरी सवाष्णी असाव्यात. जाऊ म्हणाली तशी द्वारका कमरेवर हात ठेवून उभी राहिली आणि म्हणाली, माझ्या एकटीच्याच कपाळी 5दा लावा हळदी कुंकू. द्वारकेनं सगळा समारंभ पार पाडला. ब्राह्मण मंडळी का फिरकली नाहीत त्याची वास्तपुस्तसुद्धा केली नाही. त्या कार्याच्या प्रसंगीही सोनोपंत आला नाही. पुण्याह वाचन थोरल्या धीरानं कडोसरीला सुपारी लावून केलं. 10-5 दिवसांनी वार्ता फुटली की मुंजीच्या आदल्या रात्री मन्याचा बाप तिकडे नोकरीच्या गावी मेला होता. त्याचा खून झाला होता किंवा त्याने आत्महत्या केलेली होती. ती बातमी द्वारकेला मुंजीच्या दिवशी उजाडताच मिळाली होती. तिने कपाळ पांढरं केलं नाही, हातातलं काकण वाढवलं नाही. नवऱ्याची आठवणसुद्धा न काढता तिने सगळा समारंभ पार पाडला. सोन्याच्या मरणाची बातमी आल्यानंतर 1 वर्षाच्या आत द्वारका एकत्रित कुटुंबापासून वेगळी झाली. थोरल्या धीरानं तिला वाड्यात हिस्सा दिला नाही. एक जमिनीची धांदोटी दिली, तेवढी घेऊन ती बाजूला झाली. तिने माहेरची माणसं बोलवली नाहीत की गावातल्या कोणी कर्त्या माणसाला साह्यासाठी हाक मारली नाही. वाटण्या झाल्या त्याही पोलादी पडद्याआड. 12 वर्षांच्या मन्याला घेऊन द्वारका विठू पाटलाच्या सोप्यावर राहायला आली. ती गोरी गोमटी रूपसुंदर ब्राह्मण विधवा मनात भीतीचा लेशही न ठेवता त्या मराठ्याच्या आसऱ्याला आली. गावातली तोंड तेव्हाही गल्लोगल्ली शिमग्यात दिमड्या वाजवाव्यात ना तशी वाजली. द्वारकानं तिकडं मुळीच लक्ष दिलं नाही. विठू पाटलाच्या करत्या लेकडा बारांकरवी तिने आपली जमीन नांगरली, पेरली, पिकं घ्यायला प्रारंभ झाला. नवऱ्याच्या कमाईतलं काहीच सासूने दिराने तिला दिलेलं नव्हतं आणि त्याचीही तिने कधी वाच्यता केली नाही. सोन्या मरून गेला, त्याची कमाई गुंजभरसुद्धा तिच्या वाटणीला आली नाही, तरीही लोक तिला सोन्याची द्वारकाच म्हणत राहिले. सोन्याच्या द्वारकेनं पूर्वीच्याच तोऱ्यानं नवीन संसार सुरू केला. एक घरटं मोडून गेल्यावर चिमणी दुसरं घरटं जितक्या साक्षेपानं उभं करते तितक्या साक्षेपानं तिने नवीन प्रपंच उभारला. मन्याला ती शेतकऱ्यांच्या पोरांबरोबर तालुक्याच्या शाळेला पाठवायला लागली. तिने स्वतः कमरेला वेळा लावून शेतावर जाण्याचा परिपाठ सुरू केला. जोडीला एक सारखा विकत घेतला. सूत कातण्याचा अभ्यास चालू केला. होता होता ती त्या कामात एवढी निष्णात झाली की साध्या चरख्यावर ती 100 नंबरी सूत कातायला लागली. शेजारच्या गावी असलेल्या खादी केंद्रातनं तेलमिठापुरते पैसे कमवायला लागली. मुलाचे आणि आपले कपडे त्या कातल्या धाग्यातनं उत्पन्न करायला लागली. पुढे पुढे तिने विलायती जातीच्या कोंबडे आणले. मोठा कोंबडीवाडाच सिद्ध करून टाकला. सरकारी बक्षिसं मिळवली. तिच्याकडची अंडी दरमहा मुंबईला जायला लागली. विठू पाटलाच्या घरातली माणसं, अंड्यांचा व्यापार करणारे भाळवणीचे मोमीन, खादी भांडाराचा चालक वर्ग यांच्या पलीकडे कुणाकडेच तिने आपला राबता ठेवला नाही. महारोगी धीर पळून गेला, म्हातारी सासू आडात पडली, तरी तिने जुन्या वाड्याकडे वळूनसुद्धा पाहिलं नाही. ब्राह्मण वस्तीनं आपापल्या कुंपणांच्या आत राहून निंदेची कुत्री पुन्हा पुन्हा छू घातली.
द्वारकेनं त्यातल्या एकालाही हाड म्हटलं नाही. त्यातल्या एकावरही नखा एवढा खडा उचलून फेकला नाही. रिकामटेकड्या जिभा ऐकू जावं तितक्या मोठ्यांदा बोलायला लागल्या, द्वारका बिघडली आहे. केळ लाव नव्या जागी, पुन्हा उभारीला आली आहे, कोका पडणार आहे. अरे जनाची नाही तिला, पण मनाची तरी. द्वारकेनं ते सगळं ऐकलं, उत्तर मात्र कशालाही दिलं नाही. ती आपलं आयुष्य जगत राहिली. मनोहर मॅट्रिक पास होईपर्यंत तिने स्वतःच्या मालकीचं 2 खोल्यांचं मंगलोरी कौलांचं सुंदर घर उभारलं. मुलाला कोणा मुंबईकर माहेरच्याच्या मदतीनं STC हाटी पाठवला. तो पास झाला, त्याला नोकरीवर रवाना करून टाकला. गाव बोलत राहिलं. तरुणपणी नवरा परदेशी होता, आता लेक गेला परदेशी. ही संसार करतीये तो कोणासाठी? द्वारकेनं तेही ऐकलं नाही. विठू पाटलाच्या लेकांना सांगून ती आठवडाभर कुठेतरी गेली. माहेरी जाते असं सांगून गेली आणि परत आली ते लेकाचं लग्न ठरवून. आपल्या माहेरच्या गावचीच एक मुलगी तिने निवडली. लग्नाचा डामडौल तिने केला नाही. मन्याचं लग्न तिने चक्क नोंदणी पद्धतीनं केलं. सून घरात आली, तरणी ताठी, थोडीशी सुमार रूपाची. मन्याही रजा घेऊन गावी आला. स्वतः बांधलेलं घर, स्वतः वाढवलेला मुलगा, स्वतः निवडलेली सून. द्वारकेचा संसार नव्या पाना फुलाला आला. ती पूर्वीच्याच तोऱ्यात होती. गावातल्या ब्राह्मणांची जीभ आता निंदा करू धजेना. माळकरी विठू पाटील भजनी मंडळात सांगे, अरे अशी जिद्दीची लक्ष्मी आपण आपल्या हयातीत बघितली नाही बरं का. एखादा टाळकरी आवर्जून विचारी, देवधर्म करती का? लय करती. म्हणजे? अंबाबाईचं नवरात्र निस्त्या पाण्याव करती ती. तुळशीला दिवा वावळल्या वाचून पाणी घेत नाही तोंडात. नवलचे? निस्तं नवल नव्ह, आकृत म्हणतात त्याला. विठूदा, दुसरा एखादा मध्येच म्हणे. एक विचारू का? बोला की. 12 वर्ष एकल्यापणात काढली बामणीनं, कधी वाकडा पाय पडला नाही? आपल्याला तर ठावं नाही. माझ्या लेकीसारखी दारकी, मी पाया पडतो तिच्या, त्यात काय ते समजा. आता तुम्ही म्हणताय म्हणजे? खरंय ते सांगतोय मी. मी तर हातात बेल तुळस घेऊन सांगल, बाई म्हणजे धुतला तांदूळ. स्वतःच्या चालीनं पुन्हा प्रपंच सुखापर्यंत पोचलेल्या द्वारकेच्या स्वयंसिद्ध आयुष्यात एक नवा उत्पात घडला. दिवे लावणीच्या वेळी 40शी उलटून गेलेली द्वारका आपल्या घराकडे परत येत होती. तिच्या मस्तकावर गवताचा भारा होता. एक पुढे गाय चालत होती. गोठ्यात असलेल्या लेकरांच्या आठवणीनं ती गाय हंबरत होती. द्वारकाच्या मनात मन्या मालतीचा हसूरुसूचा खेळ खदखदत होता. गायीच्या खुरांना वेग आला होता. ती घाबरल्यासारखी चालत होती. द्वारकाच्या पायानंही नकळत तीच गती घेतली होती. नव्या घराच्या ओढीनं चालत असताना मोडून टाकलेलं जुनं घर उगाचच तिच्या मनात झाकोळत होतं. नको असलेल्या आठवणी न बोलवता येत होत्या. माहेरचं घर, तिथली सुबत्ता, आपलं रूप, उसळणारा उफाडा. मास्तरांनी एक दिवस गालावर टिचकी मारली. आपण वडिलांना सांगितलं. वडिलांनी घाई केली. आलं ते स्थळ मानलं. लग्न झालं. नवरा आपल्याला आवडला नाही. सासर आपल्याला पटलं नाही. नणंदेनं सांगितलं की सोनबा एका गुजरात्याकडे मुनीम आहे. त्या गुजरात्याची बायको त्याच्यावर फिदा आहे. मग आपलं मनच विटलं. नवऱ्यानं खूप आर्जवं केली. सुखात ठेवायच्या शपथा घेतल्या. तो गेला. आपलं मन कधीच निवळलं नाही. मन्या झाला. पुन्हा आपण कधीही पतीच्या कवेत गेलेलो नाही. किळसच आली. घरची माणसं, थोरले भाऊजी, त्यांच्या पत्नीचा इतिहास, नणंदेचे चाळे, जाऊबाईंचा अडाणीपण, त्यांच्या पतीचा महारोग, लोकनिंदा, सर्वांनाच आपल्या घराविषयी अप्रियता. आपण आपलं सर्वस्व एकच ठरवलं. मन्या, मनोहर, मनुबाळ. नव्या घराच्या परिसरात येताच पुढ्यात चालणारी गाय केवढ्या तरी वेगानं गोठ्यात गेली.
सुनेनं वासरांचे पेंडे फोडले. वासरू गाईला लुचू लागलं. द्वारकानं भारा खाली टाकला आणि सुनेला विचारलं, मनू कुठं आहे? सुनेनं उत्तर दिलं नाही. द्वारकानं पुन्हा विचारलं, अगं मनोहर कुठे आहे मालती? मालती बोलली नाही. हुंदक्यासारखा आवाज उठला आणि ती निघून गेली. वासराला आवरून गाईची धार काढली पाहिजे होती, पण द्वारकाला ते सुचलंच नाही. ती तशीच सुनेपाठोपाठ गेली. घरातल्या दोन्ही खोल्यात कंदील तेवत होते. द्वारका ओटीवर आली. तिने परत हाक मारली, मालती. मालती पुढे आली. तिचे डोळे डबडबलेले आहेत हे द्वारकाच्या लक्षात आलं. काय ग, काय झालं पोरी? नुसता हुंदका, नुसते निश्वास. अगं बोल ना वेडे, रडतीयस काय तिन्ही सांजेची? ते गेले. कुठं? मला नाही सांगितलं. गेला म्हणजे? बॅग घेऊन गेले? हो. तू विचारलं नाहीस? मी नुसती हाक मारली, वळूनसुद्धा बघितलं नाही त्यांनी. द्वारका मटकन खालीच बसली. जन्मभर वाळवीनं पोखरलेली तिच्या मनाची सागवानी तुळई काड काड आवाज करत खाली आली. सारे आढे कोसळले. सारा संसारच जमीनदोस्त झाला. द्वारका त्या एकाच जागी बसून राहिली. ती आणखी किती वेळ बसली असती कोणास ठाऊक. भाळवणीचा मोमी नांड्याचे पैसे द्यायला आला तेव्हा तिला उठावं लागलं. तिन्ही सांजेची आलेली लक्ष्मी स्वीकारावी लागली. अहमदभाईसाठी चहा ठेवण्याविषयी सुनेला सांगावं लागलं. त्या भल्या माणसाशी 4 शब्द बोलावेच लागले. तो मुसलमान गेला आणि द्वारका पुन्हा गप्प झाली. जेवली नाही, खाल्ली नाही. सासूसाठी सूनसुद्धा उपाशी राहिली. मध्यरात्री द्वारकेनं सुनेला हाक मारली, मालती, आले? जागी आहेस? हो. बैस. अगं बैस अशी. द्वारकानं तिला आपल्या अंथरुणावरच बसवलं. तिच्या पाठीवरनं हात फिरवला. थोडा वेळ ती गप्प राहिली. विचारावं असं मनात होतं, पण ते कसं विचारावं असा तिलाच प्रश्न पडला. घरात दोघींशिवाय तिसरं कोणी नव्हतं. चतुरपणानं विचारलं तर चातुर्यानं उत्तरं देणे इतकी जाण आपल्या सुनेच्या ठाई नाही हे तिला माहिती होतं. तिने सरळ सरळ विचारलं, मालू, मला सांग, मनू तुझ्याशी कधी काही बोलला का? नाही हो, कधीच नाही. रात्रीसुद्धा? रात्री केव्हा बोलणार ते? ते बाहेरच झोपतात पहिल्यापासून. कधी आत येत नाही तुझ्या खोलीत? मालतीनं नुसती मान डोलावली नकारार्थी. तिचे डोळे पाजरायला लागले. सासू समक्ष रडणंही त्या पोरीला अवघड झालं होतं. द्वारकानं तिच्या पाठीवर हात फिरवला. आपल्या पदरानं तिने तिचे डोळे कोरडे केले आणि ती सामर्थ्यवान बाई प्रेमळ स्वरात म्हणाली, जा. जाऊन जाऊन कुठे जाईल? येईल तो परत. हो. वेड्या मालतीला सासूच्या त्या बोलण्याचा आधार वाटला. ती आपल्या खोलीकडे गेली, झोपली सुद्धा. द्वारकेची मात्र झोप उडाली. त्या रात्री उडाली ती उडालीच. मुलगा गेला आणि झोपही गेली. मुलगा कुठे गेला असावा, का गेला असावा या विचारानं तिला भ्रमिष्ट करून टाकलं. तिने सर्व ठिकाणी पत्र लिहिली. मुलाच्या नोकरीच्या गावी लिहिलं, आपल्या माहेरच्या नातेवाईकांना लिहिलं, ओळखी होत्या तिकडे तिकडे लिहिलं. सगळ्यांकडनं एकच उत्तर आलं, मनोहर आला नाही. 8-10 दिवसांनी म्हाताऱ्या विठू पाटलानं विचारलं, काय चिरंजीव गेलं काय? हो, गेला की परवाच. द्वारकानं उत्तर दिलं, नोकरीवर? हो, आणखीन कुठे जाणार? द्वारका साप खोटं बोलली. तिचं ते बोलणं ऐकून वेड्या मालतीचा जीव मात्र भांड्यात पडला. लगीन झाले, राहिला असता 1-2 महिनं. नाही, तसं करून कसं चालेल ना, ताबेदारी आहे ना. मग सुनाला पाठवायचं ना त्याच्या संगती. जाईल की 1-15 दिवसांनी, एवढी काय घाई आहे? नाही ना, तू झाला पाहिजे आता. एवढं बोलून पाटील खो खो हसले. द्वारकाच्या मनात उगाच एक होळी भडकली.
हजारो पोरांनी त्या होळीभोवती पळत पळत फेऱ्या मारल्या, तोंडावर पालथे हात घेतले. ती बावरल्यासारखी झाली. म्हाताऱ्या पाटलांना तिच्या मुद्रेतला हा बदल जाणवला नाही. उद्या तुमच्या पट्टीत नांगर घालावं म्हणतो, एवढं सांगून तो निघूनही गेला. द्वारकाची पट्टी नांगरली गेली, पेरली गेली, उगवली, वाढली, पोसली, कणसाला आली, कणसं वाळली, काढणी झाली, मळणी झाली, धान्याच्या गाड्या घरी आल्या. पोरगा कुठे याचा पत्ता द्वारकेला लागला नाही. आपल्या पायातलं बळ जात असल्याचं तिला प्रकर्षानं जाणवायला लागलं. दिवाळी आली. मालतीचा भाऊ तिला माहेरपणाला नेण्यासाठी आला. द्वारकानं गोडधोड करून त्याचा सन्मान केला आणि म्हणाली, मुलीला कशी पाठवू? मनू येईल आत्ता दिवाळीच्या रजेवर. मग त्यांना येऊ द्या ना. ते मी कसं ठरवणार? ते कधी येतील? नाही, अजून काही पत्र नाही हो त्याचं. सुनेचा भाऊ परत गेला. मालती नवऱ्याची वाट बघत राहिली. मनोहर आलाच नाही. द्वारकेची अन्नावरनं वासना उडाली. कधी नव्हे तो तिला थकवा जाणवायला लागला. दिवाळीसाठी म्हणून तिने घर सावरायला काढलं. नव्या घरातल्या एका अडगळीच्या कोठडीत तिला एक दासबोधाची प्रत सापडली. त्या प्रतीच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, म सो सोमठाणकर. म्हणजे पुस्तक मनूचंच होतं. तिने ते सहज उघडलं तर आत एक पावती, कुणा हकीमी दवाखान्याची. औषधाचं नाव होतं जौश ए जवानी. पावती मनूच्या नावावर होती. द्वारकेनं सुनेला चष्मा आणायला सांगितला. तिने तो आणला. बारीक अक्षरात त्या पावतीच्या पाठीमागे काही मजकूर छापलेला होता. तो हिंदीत होता. द्वारकानं तो लावला. ते औषध पौरुषहीन झालेल्या रोग्यासाठी होतं. ते तिच्या मुलानं मागवलं होतं. लग्न होण्यापूर्वीची तारीख त्या पावतीवर होती. मनूच्या पळून जाण्याचं कारण तिला पुरतं उमगलं. द्वारकानं सारवणं थांबवलं. सुनेलाही थांबायला सांगितलं. का हो? हे बघ, तू माहेरी जा दिवाळीला. आणि तो नाही यायचा यंदा. पत्र आलंय त्याचं. मी आणि तो एका तीर्थाला जाऊन येणार आहोत. सून काय बोलणार? ठरल्याप्रमाणे ती माहेरी गेली. मुलानं बोलवलंय असं सांगून शेती, पोल्ट्री सगळं विठू पाटलाच्या स्वाधीन करून जिद्दी द्वारका बाहेर पडली. मुंबईला आली. सरकारच्या गुप्त पोलीस खात्यात काम करणारा तिचा दूरचा भाऊ मुंबईत होता. त्याला तिने शोधून काढला. मुलाचा तपास सुरू केला. त्यांनी त्या औषध कारखान्याला लिहिलं. तिथून कळलं की तो माणूस हल्ली मराठवाड्यात कोणा एका गावी आहे. द्वारका तिथे गेली. दाढी वाढलेला मनोहर तिथे एका आश्रमात राहत होता. मायलेकरांची भेट झाली. आईच्या आसवांनी पोरगा पाघळला. त्यांनी परत गावी यायचं कबूल केलं, पण एका अटीवर. अरे वाटेल ती अट असू दे तुझी, सांग. मला ती बायको नको, मनोहर म्हणाला. द्वारकानं का असं सुद्धा काहीही न विचारता मुलानं घातलेली ती अट मान्य केली. मनोहरला घेऊन ती गावी परत आली. गावी पोचताच सुनेच्या माहेरी तिने पत्र लिहिलं, मुलीला एवढ्यात पाठवू नका, मी लिहीन तेव्हा पाठवा. मनोहर घरी आला. पाटलाच्या माणसांना द्वारकानं सांगितलं, त्याला नोकरी मानवत नाही हो. म्हटलं एकुलता एक तर शेती बघू दे, इथेच राहू दे. हे बेस झालंय. म्हाताऱ्या विठू पाटलानं आपला अनुकूल अभिप्राय व्यक्त केला. मन्या बिथरलेल्या अवस्थेतच पण आईच्या जवळ राहायला लागला. तेवढ्यानं भागणार नव्हतं. जन्मभर जतन केलेली जिद्द द्वारकेला स्वस्थ राहू देत नव्हती. ब्राह्मण कुटुंबात वाढलेली ती प्रौढ विधवा एका सकाळी भाळवणीच्या एका वेश्येच्या घराची पायरी चढली. रूपाचा रंग हरवू लागलेल्या त्या वेश्येला तिने कुक्कुट पालनाचं महत्त्व पटवलं आणि आपली पोल्ट्री दाखवण्यासाठी म्हणून तिच्या तरण्या बांड लेकीला ती गावी घेऊन आली. द्वारकानं गुरुदक्षिणा घेतली नाही, उलट शिष्या मातेलाच काहीतरी बिदागी दिली. भाळवणीच्या पिली नायकिणीची ती छटेल मुलगी द्वारकाच्या घरी आल्याचं कळताच आळसटलेल्या निंदा पुन्हा हाकारे घालायला लागल्या. द्वारकानं लक्षच दिलं नाही. कधी नव्हे ते विठू पाटील म्हणाले, द्वारकाबाई असला चेला नाही आणायचा हो.
द्वारकेनं ते केवळ हसण्यावारे नेलं. त्या पोरीला कुक्कुट पालनाची माहिती द्यायला सुरुवात केली. उणापुरा पंधरवडा ती गुलाब द्वारकाच्या घरी राहिली. तिचं चालणं, तिचं बोलणं, तिचं नाक उडवणं, भुवई तिरपी करून बघणं सगळं मनोहरच्या समोर घडत राहिलं. गुलाब ऐन 18त होती. रंगानं गोरीपान, अंगीपिंडी भरलेली. भुलावणीच्या काळात तिच्या प्रत्येक हालचालीतनं लवलवत होत्या. ती थोडक्या कानडी हेलानं बोले. बोलताना उगीचच डावाडोळा निमुळता करी. तिच्या वागणुकीच्या वासानंच मनोहर चाळवल्यासारखा झाला. एक दिवशी तर त्या पोरीनं कमालच केली. द्वारका घरात नाही असं बघून मनोहरला पकडला. टाचा उचलून तिने त्याचे मुके घेतले. मनोहर घामाघूम झाला. ती डोळे मोडून पळाली, पासार झाली. द्वारकाच्या माळ्याकडे गेली. तिच्या पायातल्या तोरड्या मनोहरच्या कानात झणकारत राहिल्या. मनोहर अस्वस्थ झाला. त्याच्या अंगी कुठेतरी काहीतरी पेटल्यासारखं झालं. एक दिवशी स्वतः द्वारकानं बघितलं की मनोहर आणि गुलाब हसत हसत काहीतरी बोलतायत. आई आली तशी मन्यानं दाताखाली जीभ लावली आणि तो पासार झाला. द्वारका काय ते समजली. तिने योजलेला घाट साधला. तिने सुनेला बोलवून घेतलं आणि कुक्कुटपालनाचं शिक्षण घेण्यासाठी आलेली गुलाब आपल्या गावी निघून गेली. आता मनोहरला मुलगा झालाय. तो जवळच एका गावी शिक्षकाची नोकरी करतो. द्वारकेचे सगळे उद्योग तसेच चालू आहेत. शेती, सूतकताई, पोल्ट्री सगळं सुरू आहे. अजूनही ती कोणाच्या घरी बसायला जात नाही, कोणाशी संबंध ठेवत नाही. गावातले लोक आता तिचा उल्लेख सोन्याची द्वारका असा करत नाहीत. ती शब्दसंहिताच विस्मृत झाली आहे. मनोहर कधी कधी गावी येतो तेव्हा मात्र वाड्यातली खोडं एकमेकांना म्हणतात, द्वारकेचा मन्या आलेला दिसतोय गावी. श्रोते हो, ही होती शब्दप्रभू गदिमांची कथा द्वारका. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट मात्र जरूर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. भेटूयात गदिमांच्या आणखीन एका कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.